नमस्कार. रुचकर मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंडी पडली आहे आणि थंडीच्या वेळेस गरमागरम खावं असं सगळ्यांनाच वाटतं. तर अशा वेळेस जर आपल्याला सिझलर मिळाली, ती सुद्धा घरी बनवलेली आणि चायनीज, तर किती मजा येईल. तर आज मी तुम्हाला चायनीज सिझलर दाखवणार आहे. आपण सुरुवात करूया. सिझलर बनवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेगवेगळे पदार्थ करावे लागतात. त्यातला पहिला पदार्थ चायनीज फ्राईड राईस आपण आता करणार आहोत. सगळ्यात आधी आपण 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेऊया. इथे 2 टीस्पून एवढा आपण बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं आहे. पाव कप एवढी बारीक चिरलेली फरसबी घालायची आहे. त्यानंतर पाव कप बारीक चिरलेलं गाजर आणि पाव कप एवढी बारीक चिरलेली हिरवी आणि पिवळी सिमला मिरची. हे सगळं आपल्याला मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे. खूप शिजवायचं नाही आहे. ह्याचा जो क्रंच आहे तो तसाच राहायला पाहिजे. इथे मी 1 सुकी मिरची घेतली आहे. त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ती घालून घेऊया. त्यानंतर आपला जो पातीचा कांदा असतो, त्याचा खालचा जो कांदा असतो तो बारीक चिरून घेतला आहे, तो घालून घेऊया. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे. इथे आता 1 टीस्पून एवढा व्हिनेगर घालायचं आहे आणि अर्धा टीस्पून एवढाच सोया सॉस घालायचं आहे. ह्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी अर्धा टीस्पून साखर घातलेली आहे. सगळं छान मिक्स करायचं आणि आता ह्याच्यात आपण राईस घालणार आहोत. हा 3 कप एवढा शिजवलेला भात आहे. बिर्याणीसाठी करतो तसा मोकळा भात करून घ्यायचा आहे. सगळं मिक्स करूया. रंग बघू शकता, खूप डार्क रंग आपल्याला नको आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. हाफ टीस्पून मिरी पावडर, इकडे मी व्हाईट मिरी पावडर घेतलेली आहे. आणि सर्वात शेवटी कांद्याची पात 2 ते 3 टेबलस्पून एवढी घेतलेली आहे. सगळं मिक्स करूया. आपला फ्राईड राईस तयार आहे. आता आपण व्हेजिटेबल्स टॉस करून घेऊया. मी इकडे ब्रोकोली, गाजर आणि फरसबी घेतलेली आहे, ती ब्लांच करून घेतलेली आहे. तर आपण आता व्हेजिटेबल टॉस करूया. इथे आता आपण 1 टेबलस्पून एवढं बटर घेतलेलं आहे. तुम्ही तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. बटर मेल्ट होऊ द्यायचे. इथे आता मी 7 ते 8 ब्रोकोलीचे पीसेस घेतलेले आहेत, ब्लांच करून घेतलेले आहेत. गाजराचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. अर्ध गाजर आहे साधारणतः. आणि एक 10-15 फरसबीचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे आता मोठ्या गॅसवरच आपण सगळं परतून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, पण आपण बटर टाकलेलं आहे, त्याच्यात मीठ आहे, त्या प्रमाणात आपण मीठ टाकायचं आहे. आणि मिरी पावडर. छान सॉते करून घेऊया. हे व्हेजिटेबल्स खूप शिजवायची काही आवश्यकता नाही आहे, कारण हे अगोदरच आपण ब्लांच करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपले टॉस व्हेजिटेबल तयार आहेत. गॅस बंद करून घेऊया. आता आपण करणार आहोत क्रिस्पी बेबीकॉर्न. ह्याच्यासाठी मी इथे 10 साधारण बेबीकॉर्न घेतलेले आहेत आणि ते ब्लांच करून घेतलेले आहेत. तर आपण सुरुवात करूया. इथे मी 5 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. साधारणतः 2 टेबलस्पून एवढा मैदा. इथे 1 टीस्पून मिरची पावडर घेतलेली आहे, ती घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ, पाव टीस्पून मिरी पावडर, 1 टेबलस्पून एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं नीट आपण मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं करून ह्यात पाणी घालायचे. हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे बेबीकॉर्न जे आहेत ते आपण ह्याच्यात बुडवायचे आणि एक एक गरम तेलात सोडायचे. आपल्याला छान रंग आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी झालेत आपले बेबीकॉर्न. आता काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा आपण तळून घेऊया. आपले क्रिस्पी बेबीकॉर्न तयार आहेत. आता सिझलरमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पनीर आणि त्याच्यासाठी लागणारा सॉस, हे आपण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण पनीर फ्राय करून घेऊया. इथे पाव कप एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्याच्यात आता आपण पाव चमचा काळी मिरी पावडर घालूया. त्यानंतर पाव चमचा चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर 1 टीस्पून.
हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एका बाजूला आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि पनीरचे असे मोठे मोठे ब्लॉक्स आपण करून घेतलेले आहेत. तर आता हे पनीर आपण ह्या कॉर्नफ्लॉवरवर घोळवायचं आहे आणि डीप फ्राय करायचं आहे. पनीर टाकल्यावर थोडा वेळ आपल्याला हलवायचं नाही आहे. 2 मिनिटानंतर आपण हे हलवू शकतो. सगळ्या बाजूनी छान हे आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे. आपण आता हे पनीर काढून घेऊया. इथे आपण 3 टेबलस्पून एवढं ऑइल घेऊया. 2 टेबलस्पून आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया. त्यानंतर 2 टेबलस्पून लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया. मिक्स करूया. गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे. त्यानंतर 3 मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून बारीक चिरलेलं गाजर, पाव कप बारीक चिरलेला कोबी, हा पातीचा जो कांदा असतो तो मी इथे चिरून घेतलेला आहे पाव कप. इथे आता अर्धा कांदा आणि थोडासा बेल पेपर म्हणजे ग्रीन, येलो आणि रेड असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. एक 2-2 टेबलस्पून. आता हे सगळं छान मिक्स करायचं आहे. मोठ्या गॅसवर आपण हे सॉते करून घेऊया. आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून साखर, ही आपल्याला ह्याची चव बॅलन्स करण्यासाठी आपण घालतो. मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये आपण एक एक करून सगळे सॉसेस ॲड करणार आहोत. 1 टेबलस्पून व्हिनेगर, 2 टेबलस्पून चिली सॉस, 2 टेबलस्पून टमॅटो केचप, 2 टेबलस्पून आपल्याला सोय सॉस घालायचं आहे. एकदा छान मिक्स करूया. आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेणार आहोत. आपल्याला ज्या प्रमाणात ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे. इथे मी साधारणतः 1.5 कप एवढं पाणी घातलेलं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. इथे मी 3 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्याच्यात 6 टेबलस्पून एवढं पाणी घालून त्याची स्लरी बनवलेली आहे. ती आता आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे. हे थोडंसं आपल्याला घट्ट होतं आहे असं वाटलं तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण पाणी ॲड करायचं. आपल्याला जसा सॉस थिक हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे आपण हे ॲडजस्ट करू शकतो. आपली ग्रेव्ही तयार आहे. तुम्ही बघू शकता त्याला उकळी आलेली आहे. आता हे जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते ह्याच्यात घालून घेऊया. मिक्स करूया. इथे तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त दिसत असेल तर ती आपण मुद्दामच जास्त केलेली आहे, कारण हीच ग्रेव्ही आपण सिझलर्सवर सॉस म्हणून वापरणार आहोत. सगळ्यात शेवटी 2 ते 3 टेबलस्पून एवढी कांद्याची पात आपण वरून घालायची आहे आणि आपली ग्रेव्ही तयार आहे. आपले सिझलरचे सगळे पदार्थ करून तयार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे सिझलर प्लेट कशी असेंबल करायची ते मी दाखवणार आहे. त्यासाठी सर्वात आधी ही जी सिझलर प्लेट आहे, हा इथे लाकडाचा बेस असतो आणि ही लोखंडाची किंवा बिडाची प्लेट असते. ती आपण गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायची. गॅस ऑन करूया. मोठ्या गॅसवर ही सिझलर प्लेट छान गरम करून घ्यायची आहे. जर सिझलर प्लेट नसेल तर आपल्या घरी जो लोखंडाचा तवा असतो त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो. आपली सिझलरची प्लेट अगदी छान गरम झालेली आहे. आपण ती ह्यात ठेवून घेऊया आणि आता लगेचच आपल्याला हे असेंबल करायला घ्यायचं आहे. इथे कोबीची पानं आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती आपण घालून घेऊया. ही जी सगळी प्लेट आहे ही कोबीच्या पानांनी कव्हर करायची आपल्याला. हा जो फ्राईड राईस आपण केलेला होता हा एका बाजूला ठेवून घेऊया. आता हे जे टॉस व्हेजिटेबल आपण केलेले होते ते घालून घेऊया. आता हे क्रिस्पी जे बेबीकॉर्न आपण केले होते ते घेऊया. आता हे जे पनीर आपण करून घेतलेलं आहे हे पनीर सगळ्यात वरती ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण हा सॉस घालून घ्यायचा आहे. आणि आता इथे मी बटरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. हे आपण इथे खाली ठेवायचे आणि त्यावर थोडंसं व्हिनेगर घालायचं. बघू शकता तुम्ही किती छान सिझल होतं आहे. चारी बाजूने आपल्याला हे बटर घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं व्हिनेगर घालायचं. अशा प्रकारे आपली चायनीज सिझलर तयार आहे. तुम्ही या थंडीच्या सीझनमध्ये नक्की करून पाहायची आहे, सगळ्यांना खाऊ घालायची आहे आणि कशी झाली आहे ते मात्र आम्हाला सांगायला विसरायचं नाही आहे.
तर अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.